दहशतवादाला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याला पूर्ण मुभा। तिन्ही सैन्य दल प्रमुखांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदींची भूमिका। आपल्याकडे वेळ कमी आहे आणि लक्ष्य मोठं आहे। युवकांच्या परिषदेमध्ये पंतप्रधान मोदींचं सूचक वक्तव्य। पाकिस्तानला भारताची धडकी। पीओकेच्या गिलगिट बाल्टिस्तान भागामध्ये पाकिस्तानी वायुदलाचा सराव। युद्ध सरावाला ललकार ए मोमीन असं नाव। पाकिस्तानची दुखरी नस भारताच्या हातात। चिनाब नदीवरच्या बगलिहार धरणातून भारत अडवणार पाकिस्तानचं पाणी। बगलिहार धरणावरून एबीपी माझाचा ग्राउंड रिपोर्ट। काश्मीरच्या वेगवेगळ्या भागामध्ये दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराची धडक कारवाई। एएनआयच्या सूत्रांची माहिती, जागोजागी सर्च ऑपरेशन। दहशतवाद्यांची झाडाझडती लांडगेतोड। पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हाशिम मुसाचं पाकिस्तानी सैन्याशी कनेक्शन। मुसा उर्फ आसिफ फौजी पाकिस्तानच्या स्पेशल सिक्युरिटी फोर्समध्ये कमांडो असल्याचं उघड। पहलगाममधील हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर। गोळीबारावेळी अल्लाहू अकबर म्हणणारा झिपलाईन ऑपरेटर एनआयएच्या ताब्यात। व्हिडिओ बनवणाऱ्या पर्यटकाचा जबाब नोंदवणार। पाकिस्तानी विमानांसाठी एअरस्पेस बंद करण्याचा भारताचा विचार। एबीपी नेटवर्कला खात्रीलायक सूत्रांची माहिती, तर पाकिस्तानकडून याआधीच भारतीय विमानांसाठी हवाई हद्द बंद। पहलगाम हल्ल्यातील पीडितांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्यांना सणसणीत चपराक। राजकारण्यांनी माणुसकी दाखवावी। हल्ल्यातून बचावलेल्या जगदाळे कुटुंबाचं आवाहन। आमच्या हातात बंदूक द्या, दहशतवाद्यांना गोळ्या घालू। संतप्त लेले मोने जोशी कुटुंबाच्या मित्रपरिवाराच्या तीव्र भावना। पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी। पहलगाम हल्ल्यातील महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपये आणि एकाला सरकारी नोकरी। मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांची घोषणा। जबाबदारी घेण्याच्या वेळीच पंतप्रधान मोदी गायब। फोटो शेअर करत काँग्रेसचा हल्लाबोल, तर ही पाकिस्तानची भाषा, भाजपचा पलटवार। पाकिस्तानसोबत व्यापार करणार नाही। व्यापाऱ्यांची सर्वात मोठी संघटना कॅटचा निर्णय। सरकार पाठोपाठ आता व्यापाऱ्यांकडून पाकिस्तानची कोंडी। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ईव्ही धोरण मंजूर। ईव्ही धोरणांतर्गत काही इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। सिंधुदुर्गातील भेडशी गावामध्ये घराची परवानगी घेत उभारला अवैध मदरसा। मदरशामध्ये बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा। बिहारमधील धर्मगुरू देत होता प्रशिक्षण। शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार मिळवण्यात राज्य सरकारला यश। लंडनमध्ये लिलावात सरकारनं तलवार जिंकली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।